जय शिवराय मित्रांनो, जर तुम्ही पण किड्स ग्रो इंडियामध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल, तुम्ही पण किड्स ग्रो इंडियामध्ये जर बिझनेस वगैरे स्टार्ट केला असेल आणि जर तुम्हाला पण ॲफिलिएट मार्केटिंग करून वगैरे जर तुमचे पैसे वगैरे कमवायचे असतील, तर ॲफिलिएट मार्केटिंग करून वगैरे पण तुमचं जर बिझनेस वगैरे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, म्हणजे पुढे सेलिंग वगैरे जर करायचं असेल, दुसरा प्रकार म्हणजे मित्रांनो, जे तुमच्या बॅच आहे तुम्ही त्या बॅच वगैरे प्रमोट वगैरे करून जर तुम्हाला पैसे वगैरे कमवायचे असतील किड्स ग्रो इंडियामध्ये, आणि जर तुम्हाला समजत नसेल किड्स ग्रो इंडियामध्ये आपल्याला प्रमोट वगैरे करून कसे पैसे वगैरे कमवायचे, म्हणजे आपण आपल्या बॅच वगैरे त्या प्रमोट वगैरे करून कसे आपण पैसे वगैरे कमवू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी सगळं समजून वगैरे सांगेन किड्स ग्रो इंडियामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पैसे वगैरे कसे कमवायचे, ॲफिलिएट मार्केटिंग करून पैसे वगैरे कसे कमवायचे. जर तुम्हाला फ्लॅन्सी फेसबुक ॲड्स, डिझाईन मास्टर वगैरे कोर्स वगैरे असे करायचे असेल, ह्याच्यात भरपूर अलग अलग पद्धती आहेत मित्रांनो. तुम्ही याच्यामध्ये अलग अलग पद्धतीने पण पैसे वगैरे कमवू शकतात करून. पण जर तुम्हाला सेलिंग करून म्हणजे तुमचे बॅच आहेत त्या बॅच जर प्रमोट करून जर पैसे वगैरे कमवायचे असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला शिकवून ह्याच्यामध्ये तुमची बॅच वगैरे प्रमोट करून तुम्ही कसे पैसे वगैरे कमवू शकतात. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असताल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा, लाईक करा, कारण मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन कंपनीचे व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि प्रत्येक कंपनीचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर भेटेल. जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल नवीन असताल तर नक्की एकदा सबस्क्राईब वगैरे करा. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला शिकवतो की पुढल्या मुलाचं रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं किड्स ग्रो इंडियामध्ये. पहिल्याच आधी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपली इंस्टाग्रामला आयडी आहे मित्रांनो, पवन ऑफिशियल 96K. तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन पण फॉलो वगैरे करून घ्या. आणि जर तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर इंस्टाग्रामच्या बायोमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तर मला नक्की मेसेज किंवा कॉल करा. मी तुमचे ऑल डाऊट क्लिअर करेन. ओके. आणि जर युट्यूबवरून जर माझ्या व्हॉट्सअपपर्यंत पोहोचला तर नक्की मला युट्यूबवरून तुमची रील वगैरे बघितली किंवा युट्यूबवर तुमचा व्हिडिओ वगैरे बघितला, मी तुम्हाला मेल वगैरे केला असं मला सांगा. तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. पुढल्या मुलाची आयडी वगैरे कशी रजिस्ट्रेशन करायचे, त्याला आपला बिझनेस वगैरे कसा प्रमोट करायचा, रजिस्ट्रेशन वगैरे करून आपण कसे पैसे वगैरे कमवू शकतो, किंवा पुढल्या मुलाचं रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर पहिल्या स्टेपला तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजून जाईल. तर चला मग पहिल्या स्टेपला आपल्याला करायचं क्रोम ओपन केल्यानंतर किड्स ग्रो इंडिया हे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर वेबसाईट येते, वेबसाईट ओपन करून घ्यायची. त्यानंतर 3 डॉट आहे, तर 3 डॉटला टच करायचं, लॉग इन करून घ्यायचं. इथं आपली आयडी पासवर्ड टाकून अकाउंट ओपन करून घ्यायचं. अकाउंट ओपन करून घेतल्यानंतर थोडा वेट करायचा. लॉग इन करून घेतल्यानंतर थोडा वेट केल्यानंतर आपलं अकाउंट वगैरे ओपन होतंय. अकाउंट वगैरे ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं अकाउंट वगैरे ओपन झालंय. ओपन झाल्यानंतर कोपऱ्यात 3 लाईन आहेत, ॲफिलिएट लिंक म्हणून आहे. ॲफिलिएट लिंकला टच वगैरे करायचं. त्यानंतर कॉमन लिंक वगैरे कॉपी करून घ्यायची. लिंक कॉपी करून घेतल्यानंतर आपलं अकाउंट लॉग आउट करून घ्यायचं. लॉग आउट केल्यानंतर जी पण आपण लिंक कॉपी केली आहे ती क्रोमला किंवा गुगलला जाऊन पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर सर्च करून घ्यायचं. तिथं आपलं ज्या पण बॅचचं पेमेंट वगैरे केलं त्या बॅच येऊन जातात. संपूर्ण बॅच ज्या पण बॅचचं पेमेंट केलं ती बॅच निवडायची, खाली यायचं. खाली आल्यानंतर आपला रेफर कोड राहते, इथं संपूर्ण डिटेल वगैरे भरून घ्यायची. ज्या पण मुलाचं रजिस्ट्रेशन वगैरे करायचं त्या मुलाची संपूर्ण डिटेल्स वगैरे इथं भरून घ्यायची. त्याचा मोबाईल नंबर म्हणजे जी पण तिथं डिटेल दिली ती संपूर्ण डिटेल्स वगैरे भरून घ्यायची. डिटेल्स वगैरे भरून घेतल्यानंतर थोडं वर यायचं. डिटेल्स वगैरे संपूर्ण भरून घेतल्यानंतर एक चेक करून घ्यायचं डिटेल्स वगैरे बरोबर आहे का नाही. तर त्यानंतर इथं खाली लगेच एक मिक्स पेमेंट म्हणून आहे, पे पेमेंट म्हणून आहे. डायरेक्ट पे पेमेंट वगैरे यायचं. तिथं पेमेंट वगैरे करण्यासाठी सिलेक्ट वगैरे करून घ्यायचं. सिलेक्ट वगैरे केल्यानंतर इथं नाही का डबल मिक्स पेमेंट म्हणून येतं, पे पेमेंट म्हणून. डायरेक्ट सक्सेसफुल पेमेंटवर येते. सक्सेसफुल पेमेंटच्या जवळ आल्यानंतर इथं आपलं सिलेक्ट करण्यासाठी येते गुगल पे, फोन पे, पेटीएम पे. ज्या पण ऍप्लिकेशन आपल्याला पेमेंट वगैरे करायचं ते ऍप्लिकेशन वगैरे ओपन करून घ्यायचे. ओपन करून घेतल्यानंतर थोडक्यामध्ये तिथं पेमेंट वगैरे करण्यासाठी येते ऑप्शन. इथं आल्यानंतर डायरेक्ट फोन पे मध्ये आलो मी. फोन पे मधून डायरेक्टली पे करता येते. इथं आल्यानंतर डायरेक्ट पेमेंट वगैरे करून टाकायचं. पेमेंट केल्यानंतर तुम्ही बघू शकता पेमेंट वगैरे सक्सेसफुल होतंय. पेमेंट वगैरे सक्सेसफुल झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं थांबायचं. 1 ते 2 मिनिटं थांबल्यानंतर आपलं अकाउंट वगैरे ओपन होतंय. इथं पेमेंट वगैरे केलेलं आहे आपण सध्या कंपनीला, डायरेक्ट कंपनीवरती पेमेंट केलेलं आहे. इथला स्क्रीनशॉट वगैरे घेतलेला आहे. आता डायरेक्ट बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपलं इथून अकाउंट वगैरे ओपन करून घ्यायचंय. अकाउंट वगैरे ओपन करून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला दाखवतो तुमचं अकाउंट वगैरे कसं ओपन होतंय. तर तुम्ही बघू शकता पेमेंट वगैरे फुल सक्सेसफुल झालेलं आहे, कंपनीला गेलंय. इथं आल्यानंतर आपल्या आयडी पासवर्डवर जे पण जीमेल दिलेलं आहे ते जीमेल आणि
जे पासवर्ड टाकलेला ते पासवर्ड ओपन ओपन करून घ्यायचं. ओपन करून घेतल्यानंतर आपलं अकाउंट वगैरे ओपन होतंय लॉग इन करून घेतल्यानंतर. तर चला मग आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.